नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNCCT न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. दर्शक हो, राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, कशाही प्रकारची समीकरणं बदलू शकतात आणि विशेष म्हणजे आतापर्यंत एक अशी संज्ञा रूढ होती की राजकारणामध्ये 1+1 = 11 होता. मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये जी काही राजकीय परिस्थिती आणि उलथापालथ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, यामध्ये मी असं म्हणेन की 1.5+9 = 38 होतात. आता तुम्ही म्हणाल कसं, तर खरं म्हणजे ह्या विषयावर मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, कारण एवढं चर्वित चर्वण झालेलं आहे की कुठल्याही सोशल मीडियावर जा, यूट्यूब चॅनलवर जा किंवा नॅशनल चॅनलवर जा, वर्तमानपत्रात बघा, जिकडे तिकडे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का, एकत्र आली तर राजकीय भूकंप होणार का, काय होणार, असं होणार तसं होणार, ही सगळी चर्चा सुरू आहे. म्हणून खरं म्हणजे यामध्ये मला थोडा वेगळ्या पद्धतीनं हे मांडायचं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतला. तर असं आहे की शिवसेना प्रेमी जनता या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं आहे. मात्र या शिवसेनेचे 3 शकलं झाले. एक ती मनसे झाली, दुसरी उबाटा शिवसेना झाली, तिसरी एकनाथ शिंदेची शिवसेना झाली. आणि म्हणून हा सगळा शिवसेना प्रेमी जो जनता आहे ही सुद्धा संभ्रमित आहे. जशी शिवसैनिकांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, तशीच शिवसेना प्रेमी जनतेची सुद्धा इच्छा आहे. आणि असं जर झालं तर जी शिवसेना प्रेमी जनता आहे ही मला वाटतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोडून देखील मोठ्या प्रमाणावर यांच्या पाठीशी उभी राहील. आता खरा प्रश्न आहे की मग असं होईल का? होऊ शकते. आणि मग जे भाजपचे लोक जे बोलतायत ना की बा आम्हाला कसली आली भीती, मनसेवाले म्हणतात की ये डर होना चाहिए, कारण 1.5% मतं ही मनसेची आहेत आणि 9% मतं ही उद्धव ठाकरेंची आहेत. दुसरीकडे कोणी म्हणते की काय होणार आहे की जनाधार दोघांचाही आता सुटलेला आहे, त्यामुळे एकत्र आल्यामुळे काही होणार नाही. खरं म्हणजे हे एकत्र आले तर खऱ्या अर्थानं एक मोठा पर्याय उभा राहू शकतो, याची संपूर्ण जाणीव ही भाजपाला आहे. आणि म्हणूनच ते त्याला लाईटली घेतल्यासारखं करतायत, कॉल डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. पण खरा प्रश्न हा आहे की बा हे एकत्र येतील का, आणि यायचे झाले तर मग ते कोणत्या पद्धतीने एकत्र येतील. बाकी हे सगळं थोतांड तो बुरखा पांघरलेला आहे की मराठी माणसाच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत आहे. हा तर बुरखा आहे. कारण महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी तुम्ही येत आहे तर आधी हे ठरवा ना की या मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं वाटोळ कोणी केलं. म्हणजे भाजपने केलं, काँग्रेसने केलं, राष्ट्रवादी काँग्रेसने केलं कोणी? आणि भाजपने जर केलं म्हणत असेल तर मग राज ठाकरेंनी का बरं बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला होता? काँग्रेसने केलं म्हटलं तर का उद्धव ठाकरे मग महाआघाडीमध्ये जाऊन बसलेले आहेत, त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसले? हे सगळं थोतांड आहे. मूळ यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यामुळे ही सगळी उठाठेव चालू आहे आणि त्याला चेहरा तो मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं भलं, महाराष्ट्राचं हित असं देत आहे. बर, मग आता या दोघांचे जर आपण मूळ स्वभाव बघितले दोन्ही बंधूंचे, तर पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की राज ठाकरेंनी पक्ष का काढला? जर त्या महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले तर राज ठाकरे काय त्या शिवसेनेच्या मातोश्रीच्या कार्यालयाच्या किंवा तुमचं ते काय ते शिवसेना भवन आहे त्या शिवसेना भवन मध्ये राज ठाकरे काय चपराशी म्हणून त्याची नेमणूक केली होती का? ते देखील शिवसेनेमध्ये तितकेच तोलामोलाचे नेते होते. युवा सेना पूर्ण त्यांच्या स्वाधीन केलेली होती. तरी पण राज ठाकरेंनी पक्ष काढला. का काढला? कारण 1995ला मनोहर जोशीच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं त्यावेळी सगळी मिठाई जमा करण्याचं काम, ही जिम्मेदारी, ही जबाबदारी राज ठाकरेंकडे होती. दर बुधवारी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन हे सगळे मिठाईचे बॉक्स कलेक्ट होत होते. हे मी एवढं खात्रीनं का सांगतोय? कारण त्यावेळी एका मंत्र्याच्या बंगल्यावर मिठाईचे बॉक्स मी स्वतः
तो बॉक्स पॅक केलेला आहे. आणि ही झाली मंत्र्यांकडनं मिठाई. मग बाकीच्या जे सोर्सेस आहेत, पोलिसांकडून आहे, 2 नंबरच्या धंदेवाल्यांकडून आहे, आणखी काय काय आहे. तर स्वतंत्र पक्ष असला तर कशा पद्धतीनं उत्पन्न होऊ शकतं याची जाणीव प्रात्यक्षिकासह राज ठाकरेंना होती. आणि म्हणून त्यांनी त्या शिवसेनेमध्ये नेतेपद असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. म्हणजे थोडक्यात काय, आमच्या गावाकडे म्हणतात तो खेड्यामध्ये की 5 स्टार हॉटेलचा मॅनेजर असण्यापेक्षा भजे तळायचा गाडा असावा पण आपल्या मालकीचा असावा. त्या भावनेतून आणि त्या भूमिकेतून ही मनसे तयार झाली. राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा, त्यांचेच कार्यकर्ते किंवा त्यांचेच नेते म्हणतात की बा मातोश्रीवर फक्त इनकमिंगच आहे, आउट गोईंग काहीच नाही आहे. म्हणजे तिकडे फक्त नेऊनच द्यायला लागतं, तिकडनं काही येत नाही. मग अशा या अधिष्ठानावर हे दोन भाऊ जर एकत्र आले तर हे वाटते का ही वाटचाल सोपी आहे म्हणून. कारण याची बैठकच मुळात या तत्वाशी नाहीये ना. कुठलाही राजकीय पक्ष एका तत्वाला घेऊन चालतो, त्याचं धोरण असतं. परंतु इथे यांची जी बैठक आहे ही बैठकच त्या मिठाईच्या डाब्यावर आहे. आणि मग ते वाटण्या कशा व्हायच्या. एक मात्र खरं आहे, जर समजा खरंच यांना एकत्र यायचं असेल यांच्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि ते म्हणतायत तसं मराठी माणसाच्या भल्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यायचं असेल तर ते शक्य आहे. पण त्यासाठी फॉर्म्युला, कॉमन मिनिमम प्रोग्राम, फिग्राम ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. त्यासाठी एकच करावं लागेल, उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची जागा घेऊन त्या मातोश्रीच्या वरच्या मजल्यावर जाऊन बसावं लागेल आणि सगळं मुलूक मैदान हे राज ठाकरेंना मोकळं सोडावं लागेल. संघटना त्यांच्या स्वाधीन करावी लागेल. आणि मग त्यातनं जे काही मिठाई येईल ती कशी वाटप करून घ्यायची त्यांनी त्या 4 भिंतीच्या आत बसून ते ठरवावं. मात्र असं जर झालं तर मग जसं मी म्हटलंय टायटलमध्ये की मनसेचे 1.5% मतं आणि उद्धव ठाकरेंचे 9% मतं आज जरी दिसत असले, पण अशा पद्धतीनं या अधिष्ठानावर जर ही शिवसेना पुन्हा उभी राहिली जर ही शिवसेना पुन्हा उभी राहिली आणि त्या पक्षाचं नेतृत्व राज ठाकरेंकडे गेलं आणि बाळासाहेबांच्या भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे जर त्यांनी तो शिवसेना प्रमुखाची भूमिका घेतली तर मात्र हा 1.5+9 बरोबर आहे 38+ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची पुरेपूर जाणीव भाजपला आहे. त्यांना ते समोर संकट दिसतंय, परंतु मला संकट दिसतंय म्हणून याची वाच्यता करायची नाही आणि कृती मात्र करत राहायची. अशा पद्धतीनं हे 2 भाऊ एकत्र कसे येऊ शकणार नाही असाच एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय. हे दोघं एकत्र येणं शक्यच नाही आणि असं होणार नाही. आणि काय म्हणे कोण काय म्हणते की ते उघड्यापाशी नारळी गेलं, सारे रात हिवानं नेलं, अमकं टमकं अशा उपमा वगैरे देऊन हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. मुळामध्ये भाजप खरंच हदरलेली आहे. भाजपने चांगल्याची भल्याची दावेदार आणलेले आहेत. मात्र मी म्हटलं तसं जर या अधिष्ठानावर आणि या तत्वावर हे 2 भाऊ एकत्र येऊन शिवसेनेची पुनर्बांधणी केली तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांना पळताभुई थोडी होईल किंवा त्यांचं अस्तित्व टिकवणं हे त्यांना मोठं जिकिरीचं होणार आहे. मात्र 1.5+9 हे 38+ होऊ शकतात हे भाजपला समजलंय, हे शिवसेना प्रेमी जनतेला समजतंय, परंतु ज्यांना समजायला पाहिजे त्यांना कधी समजणार आहे. म्हणजे जे ठाकरे बंधू आहेत त्या ठाकरे बंधूंना ह्या दोघांना जर ते समजलं तर मग पुढचं गणित सगळं सोपं आहे. नाहीतर सगळं मुसळ केरात. आणि पुन्हा मग त्या शंका ज्या उपस्थित केल्या जातात की एकत्र आले तरी किती दिवस जातील, परत यांच्यामध्ये देण्या घेण्यावरून काय त्या मिठाई वाटपावरून भांडणं करणं होतील का, काय होईल काय नाही. तर ही मला वाटतं की शिवसेना प्रेमी जनतेची ही अपेक्षा आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं, लॉंग टर्म चालावं. आणि अशा पद्धतीनं ह्या फॉर्म्युल्यावर जर हे 2 भाऊ एकत्र येऊन शिवसेना संघटनेची बांधणी केली तर मला वाटतं की खरोखर मराठी माणूस, हिंदू
आणि शिवसेना प्रेमी जनता, त्याचबरोबर सर्व शिवसैनिक हे सगळे या घटनेवर नक्कीच खुश होणार आहेत. आता काही कुरबूर काही अडचणी त्या कार्यकर्त्यांच्या असणार आहेत, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, मनसेच्या पण आणि उभाटा शिवसेनेच्या पण. कारण त्यांनाही तेच वाटतं ना, की बा कुठल्या हॉटेलचा मॅनेजर असण्यापेक्षा भजे तळायचा गाडा असावा, आपल्या मालकीचा असावा. त्यांचा गाडा चालू आहे, त्यामुळे त्या गाड्यावर ते समाधानी आहेत. म्हणून काही ठिकाणाहून कार्यकर्त्यांमधून विरोध होताना दिसतोय, मात्र सर्वसामान्य शिवसेना प्रेमी जनतेने आतापर्यंत कुठेही विरोध केलेला नाही. पुन्हा एकदा सांगतो की 1.5+9 38+ होऊ शकतात, हे होतात. मात्र हे ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कधी कळेल, हा खरा प्रश्न आहे. हे झालं आमचं मत. आपल्याला काय वाटतं याविषयी आपण कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त व्हा. आणि हो, आपले कॉमेंट्स आणि आपल्या प्रतिक्रिया ही खरी आमची ऊर्जा आहे. त्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ, असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला उत्साह मिळतो. म्हणून आपण आमचं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. नमस्कार.